हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, संयुक्त पूर्व परीक्षा गट ब जी की 8 ऑक्टोबरला होणार आहे, त्याची तयारी आपण करत आहोत. त्याच्यासाठी विशेष टेस्ट पेपरची सिरीज आपण लॉन्च केली आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक पेपरचं स्पष्टीकरणासह विश्लेषण आपण यूट्यूब चॅनलवर पाहत असतो. टेस्ट 3 मधले काही प्रश्न आपले राहिले होते, जे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण तुम्हाला इथे केले जाणार आहे, जे की एक्झामच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचं तुमच्यासाठी राहणार आहे. तुम्हाला सुद्धा टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर खाली मोबाईल नंबर स्क्रोल होत आहे, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही जॉईन करू शकता. याची फीस नाममात्र 400 रुपये ठेवण्यात आली आहे. आणि याची विशेषता अशी आहे मित्रांनो, की याच्यामध्ये तुम्हाला एकूण 10 टेस्ट पेपर्स PDF स्वरूपात व्हॉट्सअपवर प्राप्त होतील. याचे प्रिंटआउट काढून तुम्ही ऑफलाईन सुद्धा परीक्षा घरी बसल्या देऊ शकता. आणि या पेपरमधील सर्व प्रश्नांचं स्पष्टीकरण तुम्हाला या PDF मध्ये प्राप्त होणार आहे, जेणेकरून अभ्यासाच्या दृष्टिकोनातून तुम्हाला ते फार महत्त्वाचं राहील. तर ज्याला कोणाला परचेस करायचं आहे या 10 टेस्ट पेपर्सच्या PDF, खाली मोबाईल नंबर दिसत त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे परचेस करू शकता. आणि तुम्ही प्रथमच आपल्या चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. प्रश्न क्रमांक 56 पासून आज पाहूया आपण. महात्मा गांधीच्या दांडी यात्राबद्दल योग्य विधाने ओळखा. महात्मा गांधीच्या दांडी यात्रेत 100 लोक सुरुवातीला सहभागी होते. दांडी यात्रेनंतर महात्मा गांधींना अटक करून येरवडा कारागृहात पाठवण्यात आलं. तर या ठिकाणी आपल्याला योग्य विधान विचारलंय. तर 12 मार्च 1930 रोजी सकाळी 6:30 वाजता साबरमती आश्रमातून गांधीजींनी स्वराज्य मिळवल्याशिवाय परत येणार नाही अशी प्रतिज्ञा करून समुद्र किनाऱ्यावरील दांडीकडे मिठाचा कायदा तोडण्याकरिता जवळपास 78 सहभागींसह म्हणजे 78 लोकांसह अनुयायांसोबत दांडी यात्रेला सुरुवात केली होती. तर इथे किती सांगितलं? 100 लोक. तर हे चुकीचं विधान आहे, हा विधान इथं चुकलाय. तर एकूण किती होते? 78 होते. आणि सुरुवात 12 मार्च 1930 रोजी सकाळी ठीक 6:30 वाजता ही यात्रा त्यांनी सुरू केली होती. आणि 6 एप्रिलला यात्रा ही संपली होती. 12 मार्च सुरुवात आणि 6 एप्रिलला ही संपली होती. ओके, पहिला सेंटेन्स इथं चुकीचा ठरला. 100 लोक सांगितलं तर 100 नाही, 78 लोक होते. त्यानंतर गांधींनी बेकायदेशीररित्या मीठ जो होता तो गोळा केलं. देशभर मिठाचा कायदा मोडणारे सत्याग्रह आंदोलन उभे राहिले. आणि 4 मे 1930 रोजी पहाटे गांधींना कराडी या गावी अटक झाली आणि येरवड्याच्या तुरुंगात सरकारने त्यांची रवानगी केली. तर या दांडी यात्रेत महात्मा गांधींना अटक करून येरवडा कारागृहात पाठवण्यात आलं. हा सेंटेन्स इथं योग्य आहे. आणि आपल्याला योग्यच विचारलं, म्हणजे योग्य कोणतं आहे? फक्त ब जो आहे हा इथं योग्य आहे. तर या येरवड्याच्या तुरुंगात सरकारने त्यांची परवानगी केली होती आणि देशामध्ये लक्षावधी लोक कायदेभंग करून कारावासी शिक्षा भोगू लागले. आणि 25 जानेवारी 1931 रोजी शांततामय वातावरण निर्माण करण्याकरिता लॉर्ड आयर्विन यांनी गांधींची बिनशर्त सुटका केली होती. आणि गांधी आयर्विन यांच्यात वाटाघाटी होऊन 5 मार्च 1931 रोजी गांधी आयर्विन करार झाला होता. हा सुद्धा डेट महत्वाचा आहे. गांधी आयर्विन करार कधीचा आहे? 5 मार्च 1931 चा, जो की फार प्रसिद्ध आहे. ओके, आपण नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 57 योग्य जोड्या लावा. या ठिकाणी नेतृत्व आणि 1857 चा उठाव. तर कोणत्या ठिकाणी कोणत्या नेतृत्वाच्या अंमलाखाली झालं होतं ते आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत. तर सगळ्यात पहिले पाहू कुंवर सिंग. बाबू कुंवर सिंग यांनी बिहारमधील जगदीशपूर येथे वयाच्या 80व्या वर्षी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या नेतृत्वाखाली सैन्याविरुद्ध सशस्त्र सैनिकांचं बंडाचं नेतृत्व केलं होतं. कुठं? बिहारमधील जगदीशपूर या ठिकाणी. त्याच्यानंतर मणिराम दत्ता बरुआ यांचं असं पूर्ण नाव म्हणून ओळखले जायचे ते. आणि ब्रिटिश भारतातील एक आसामी होते. 1857च्या उठावादरम्यान ब्रिटिशांनी त्यांच्या विरुद्ध कट रचल्याबद्दल त्यांना फाशी देण्यात आली. आणि ते आसाममधील लोकांमध्ये कलिता राजा म्हणजे कलिता जातीचा राजा म्हणून प्रसिद्ध होते. आसाम म्हणजे त्याच्या समोरच त्याचं उत्तर आहे. त्यानंतर बेगम हजरत महल तथा मोहम्मदी खानूम हा नावानं त्यांना जास्त ओळखलं जायचं त्यावेळेस. ही अवधच्या नवाब वाजिद अलीची पत्नी होती. आणि 13 फेब्रुवारी 1856 रोजी इंग्रजांनी अवधचे राज्य खालसा केले होते. नवाब वाजिद अलीला कलकत्त्यात नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं. आणि बेगम हजरत महलनं इंग्रजांच्या या अरेरावीला विरोध करण्याचे ठरवून आपल्या 14 वर्षाच्या मुलासह लखनौमध्ये राहण्याचं ठरवलं होतं. त्यांनी लखनौलाच हा नेतृत्व केलं होतं. आणि त्याच्या नानासाहेब उरला एकच ऑप्शन, म्हणजे त्यांच्या समोरच नानासाहेबांचं कानपूर. तर धोंडोपंत बाजीराव पेशवे उर्फ नानासाहेब पेशवे हे 1857च्या स्वातंत्र्य युद्धाचे आर्किटेक्ट होते. त्यांचे मूळ नाव धोंडोपंत होते. आणि स्वातंत्र्य लढ्यात नानासाहेबांनी कानपूरमध्ये इंग्रजांविरुद्ध बंडाचं नेतृत्व केलं होतं. म्हणजे ॲज इट इज आहे, त्यांच्यासमोर त्यांचं उत्तर दिलंय. 1, 2, 3, 4 म्हणजे ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर राहील. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 58. मानव जातीसाठी एक धर्म, एक जात, एक ईश्वर ही घोषणा कोणी दिली होती? तर मानव जातीसाठी एक धर्म, एक जात, एक ईश्वर ही नारायण गुरु यांनी ही घोषणा दिली होती. यांचा जन्म कधीचा आहे? यांचा जन्म 26 ऑगस्ट 1854. 26
ऑगस्ट 1854चा त्यांचा जन्म आहे आणि दक्षिण केरळमधील एका साध्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला आणि श्री नारायण गुरूंनी एक धर्म, एक जात आणि एक ईश्वर ही घोषणा दिली होती. त्यानंतर प्रश्न क्रमांक 59, सती प्रथा बंद करण्यासाठी 18 जून 1823ला एक विनंती अर्ज ब्रिटिश पार्लमेंटकडे पाठवण्यात आला होता. त्या अर्जावर भारतीयांच्या वतीने कोणी स्वाक्षऱ्या केल्या होत्या? मोस्ट इम्पॉर्टंट आहे, बऱ्याचदा एक्झाममध्ये हा या प्रकारचा प्रश्न आलेला आहे. तर याचं योग्य उत्तर मित्रांनो जगन्नाथ शंकर शेठ व राजा राममोहन राय. जगन्नाथ शंकर शेठ आणि राजा राममोहन राय यांनी याच्यावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. सती प्रथाबद्दल रद्द करण्यासाठी 18 जून 1823 जे की प्रश्नामध्ये सुद्धा दिलाय, जगन्नाथ शंकर शेठ आणि राजा राममोहन राय यांनी स्वाक्षऱ्या करून ब्रिटिश संसदेला एक याचिका पाठवली होती. नंतर जेव्हा विल्यम बेंटिंक भारताचे गव्हर्नर जनरल झाले तेव्हा त्यांनी मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर सर जॉन माल्कम यांना सती प्रथेविषयी स्थानिक मताची माहिती घेण्याचे निर्देश दिले होते. आणि सर माल्कम यांनी ज्या प्रतिष्ठित व्यक्तीकडे मत मागितलं त्यामध्ये नाना शंकर शेठ हे अग्रगण्य होते. नानांनी केवळ पाठिंबाच दिला नाही तर कायद्याचं कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी केली होती. आणि या कारणास्तव 1829 मध्ये जेव्हा कायदा लागू करण्यात आला तेव्हा त्यात बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये खूप कमी विरोध झाला होता. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 60, खालील विधाने विचारात घ्या. पहिलं विधान आहे, आनंद मोहन बोस यांच्या अध्यक्षतेखाली स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण व बहिष्कार या 4 गोष्टीची घोषणा केली. टिळकांनी याला चतुसूत्री असं नाव दिलं. आणि दुसरं विधान आहे, बंगालची फाळणी 1905 मध्ये करण्यात आली आणि 1920 मध्ये मागे घेतली. वरील विधानांपैकी असत्य विधान कोणतं ते ओळखायचं आहे. बघा काय विचारलं, असत्य म्हणजे चुकीचं असले विधान याच्यात आपल्याला ओळखायला सांगितलंय. तर आनंद बोस यांच्या अध्यक्षतेखाली स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण, बहिष्कार या 4 गोष्टींची घोषणा केली गेली होती. तर हा जो विधान आहे ना हा करेक्ट आहे आणि त्यालाच टिळकांनी चतुसूत्री म्हटलं होतं. तर हा करेक्ट आहे, म्हणजे हा असत्य नाहीये. बंगालची फाळणी 1905 मध्ये करण्यात आली आणि 1920 मध्ये मागे घेतली. तर इथं हा चुकला. 1905 मध्ये करण्यात आली, करेक्ट आहे, परंतु ती मागं कधी घेण्यात आली तर ती घेण्यात आली होती 1911ला. 1911ला का बरं? तर 12 डिसेंबर 1911 रोजी लॉर्ड हार्डिंग्सनं भरवलेल्या दिल्ली दरबारात जो ब्रिटिश सम्राट होता पंचम जॉर्ज हे आलं होतं आणि त्यानं पंचम जॉर्जनं याची बंगालची फाळणी रद्द करण्याची घोषणा केली होती. कधी? 1911ला. इथे 1920 म्हटलं, हा सेंटेन्स असत्य आहे. आपल्याला असत्यच विचारलं तर उत्तर असणार ऑप्शन नंबर 2. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 61 पाहूया. 1935च्या कायद्याची पार्श्वभूमी कोणत्या घटनांनी तयार केली? ओके, फार प्रसिद्ध 1935चा कायदा आणि फार इंटरेस्टिंग सुद्धा आहे. तर 1935चा जो कायदा आहे ना त्याच्यामध्ये जे एक स्टोरी आहे त्याच्या पाठीमागं. तर काय होतं की मॉन्टेग्यू धोरणाच्या अनुरोधाने संवैधानिक प्रगतीचा पुढील पायरी ठरवण्यासाठी मॉन्टेग्यू व व्हाईसरॉय लॉर्ड चेम्सफर्ड यांनी भारतातील अनेक लोकांच्या भेटी घेऊन आपला जो अहवाल होता तो ब्रिटिश सरकारला सादर केला आणि त्या आधारे 1919चा भारत सरकारचा कायदा मॉन्टफर्ट सुधारणा कायदा करण्यात आला. आणि या मॉन्टफर्ट सुधारणावरून सुरू झाल्यापासून त्याच्यामध्ये बदल करण्याची मागणी सुरू झाली होती. म्हणजे या मॉन्टफर्ट कायद्याचा जो सुरुवातीला तयार झाला त्याच्या पार्श्वभूमी यानं तयार केली, त्याला विरोध झाला, त्याच्यामध्ये बदल करण्याचं सुचवण्यात आलं आणि हळूहळू स्टेप्स ज्या 1935च्या कायद्याकडे वाढू लागल्या. त्याच्यानंतर मॉन्टफर्ट शिफारसीप्रमाणे 10 वर्षांनी मूल्यमापन करून पुढील उपाययोजना सुचवण्यासाठी आयोग नेमावा असं ठरवण्यात आलं. परंतु भारतातील असंतोषाची दखल घेऊन ब्रिटिश सरकारनं 1927 मध्ये सायमन आयोग नेमण्याची घोषणा केली आणि या आयोगात एकही भारतीय सदस्य नव्हता. आणि सायमन आयोगाबरोबर राष्ट्रीय सभेने पुकारलेल्या बहिष्काराच्या संदर्भात भारतातील पुढाऱ्यांनी सर्वसंमतीने एक घटना बनवावी असं हुजूर पक्षाकडून आवाहन करण्यात आलं. म्हणजे एक प्रकारचं चॅलेंज करण्यात आलं होतं भारतीय लोकांना की बरं तुम्ही इतक्या कायद्यांना विरोध करत आहे ना, मग तुमच्यामध्ये इतकी कॅपेबिलिटी आहे तर तुम्हीच तुमची घटना तयार करून दाखवा. आम्ही काय करू, आम्ही ती ब्रिटिश सरकारकडे पाठवू मान्यतेसाठी. म्हणजे एक चॅलेंज करण्यात आलं होतं. तर ते आव्हान स्वीकारण्यात आलं आणि सर्व पक्षीय जे भारतातील तेव्हाचे पक्ष होते सर्व एकत्र आले, जे की ब्रिटिशांना बिलकुलही वाटत नव्हतं की भारतीय एकत्र येतील. परंतु त्या चॅलेंजला एक्सेप्ट करून सर्व भारतीय पक्ष त्यावेळेस एकत्र आले आणि या परिषदेनं पंडित मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. त्या समितीचा अहवाल नेहरू रिपोर्ट म्हणून प्रसिद्ध झाला. नेहरू रिपोर्ट बघा, पहिला मॉन्टफर्ट कायदा, नंतर सायमन कमिशन याला विरोध झाला, मग त्यांनी चॅलेंज केलं, मग या चॅलेंजला एक्सेप्ट करून नेहरू रिपोर्ट झाला. आणि या नेहरू रिपोर्टला मध्ये वसाहतीच्या स्वराज्याच्या धर्तीवर ब्रिटिश हिंदुत्वाची घटना सुचविण्यात आली आणि अल्पसंख्याकांसाठी मूलभूत हक्कांची योजना करण्यात आली. परंतु जी त्यावेळेसचे मुसलमान होते किंवा त्यांना अशी भीती किंवा शंका यांची दाद घेण्यात आली नव्हती. त्यामुळे पुन्हा जे जिना होते यांनी 14 जे मुद्दे मांडले होते ते मुद्दे आणि त्याच्यावरून
हा सुद्धा एक फार त्यावेळेस वादाचा मुद्दा उत्पन्न झाला होता, कारण त्यांच्या मनामध्ये भीतीची भावना दाखवण्यात आली होती की भारत स्वतंत्र झालं किंवा भारताची घटना झाली तर त्यावेळेसची जी मुस्लिम कम्युनिटी आहे त्यांना योग्य प्रतिनिधित्व मिळणार नाही, या प्रकारच्या गोष्टी इंग्रजांनी भडकवण्याचा प्रयत्न केला. आणि त्यावेळेस मग काय झालं की आगा खान यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय मुसलमान परिषद दिल्लीत भरली व जिना यांनी मांडलेल्या 14 मागण्यांना ज्या वेळेसचे मुसलमानांनी एकमुखी पाठिंबा जाहीर केला. म्हणजे जिनांचे 14 मुद्दे, म्हणजे या चारही घटना 1935च्या कायद्याची पार्श्वभूमी तयार करताना आपल्याला या ठिकाणी दिसतात. म्हणजे उत्तर काय असणार, अ, ब, क आणि ड, म्हणजे ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर राहणार. सर्वच्या सर्वच कारणीभूत ठरल्या होत्या. त्यानंतर प्रश्न क्रमांक 62 पाहूया. लॉर्ड डलहौसीने संस्थाने खालसा करताना दत्तक वारसा नामंजूर हे धोरण स्वीकारले होते. हे धोरण तत्पूर्वी कोणत्या गव्हर्नर जनरल पैकी एकानं स्वीकारलेलं होतं? तर वारसा हक्क नामंजूर करणे लॉर्ड डलहौसी गव्हर्नर जनरल म्हणून भारतात येण्याआधीही सुरू होतं. डलहौसीच्या कालखंडात मात्र या धोरणाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला असं दिसून येते. 1834 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या संचालकांनी घोषित केले होते की पुत्र नसल्यास दत्तक घेण्याचा अधिकार देणे म्हणजे आमची विशेष कृपा होय, असं गव्हर्नर जनरलला आदेश दिला गेला. तसेच गव्हर्नर जनरलला असा आदेश दिला की नवीन प्रदेश किंवा कर प्राप्त करण्याची कोणतीही स्पष्ट, सरळ व सन्मानजनक संधी सोडू नका. यानुसार लॉर्ड ऑकलंड जे होता याच्या कार्यकाळात मांडवी, 1839 कुलाबा जल्लोर, 1840 मध्ये आणि सुरत ही राज्ये खालसा करण्यात आली होती. कोण होता तो? लॉर्ड ऑकलंड. ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 63. मी जरी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही, ही घोषणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या ठिकाणी केली होती? तर ही घोषणा नाशिक या ठिकाणी केली होती. बाबासाहेबांनी 13 ऑक्टोबर 1935 कधी केली होती? 13 ऑक्टोबर 1935 ला येवला नाशिक येथे हिंदू धर्माचा त्याग करण्याची घोषणा केली. आणि या ठिकाणी हे सेंटेन्स म्हटलं होतं की मी जरी हिंदू म्हणून जन्मला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 64. खालील विधाने विचारात घ्या. पानिपतच्या तिसऱ्या युद्धात अहमद शाह अब्दाली याने इब्राहिम लोधीचा पराभव केला. टिपू सुलतानचा मृत्यू तिसरे इंग्रज मैसूर युद्धात झाला. आणि तिसरा आहे सिराजुद्दौला याचा प्लासीच्या लढाईत पराभव करण्यासाठी मीर जाफर इंग्रजांसोबतच्या कट कारस्थानात सहभागी होता. वरीलपैकी कोणतं विधान योग्य विचारलं? ओके, हा फार काळजीने पाहत जा. सत्य विचारलं, असत्य विचारलं, योग्य किंवा योग्य काय विचारलं? तर इथे योग्य विचारलं. तर जी पानिपतची तिसरी लढाई होती ती जानेवारी 14, 1761 रोजी भारतातील हरियाणाच्या पानिपत या ठिकाणी झाली होती. याच गावाजवळ पहिली 2 युद्धे सुद्धा झाली होती. त्यात मुघलांची सरशी होती व भारतात मुघल सत्तेचा पाया घातला गेला. तिसरी लढाई अफगाण सेनानी अहमद शाह अब्दाली आणि महाराष्ट्रातील मराठ्यांमध्ये झाली होती. यांनी या म्हटलं अहमद शाह अब्दाली याने इब्राहिम लोधीचा पराभव केला, म्हणजे इथं हा सेंटेन्स चुकीचा आहे. ही तिसरी लढाई मराठ्यांसोबत झाली होती. अफगाण सेनानी अहमद शाह अब्दाली आणि मराठा यांच्यात ही झाली होती, त्याच्यामुळे हा सेंटेन्स इथं चुकीचा ठरतो. त्याच्यानंतर दुसरं टिपू सुलतानचा मृत्यू तिसरं इंग्रज मैसूर युद्धात झाला. तर या ठिकाणी बघा, चौथं इंग्रज मैसूर जे युद्ध होतं 1799 साली झालेलं, त्यावेळेसचं मैसूरचं राज्याचा शासक टिपू सुलतान आणि ब्रिटिश इंडिया कंपनी याच्यात झालं होतं. इंग्रज मैसूर युद्ध मालिकेतील हे शेवटचं व निर्णायक युद्ध ठरलं आणि या निर्णायक युद्धात टिपू सुलतानचा मृत्यू झाला होता. म्हणजे या ठिकाणी यांनी म्हटलं की तिसरं, तर नाही, तिसऱ्या याच्यात नाही, तर चौथ्या इंग्रज आणि जे मैसूर युद्ध होतं त्याच्यात त्यांचं निधन झालं होतं, चौथ्या युद्धात. हे इथं तिसरं म्हटलं म्हणून हा सुद्धा चुकीचा ठरतो. आणि क सिराजुद्दौला याचा प्लासीच्या लढाईत पराभव करण्यासाठी मीर जाफर इंग्रजांसोबतच्या कटकारस्थानात सहभागी होता. हा करेक्ट आहे. या ठिकाणी हा योग्य आहे, म्हणजे फक्त क याचं उत्तर राहील. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 65. खाली दिलेल्या संस्था व त्यांचे स्थापना वर्ष याबद्दल योग्य पर्याय निवडा. सगळ्यात पहिले अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस. अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस सर्वात जुनी कामगार संघटना, आयटक म्हणून ओळखली जाते. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस याची स्थापना 1920 ची आहे. कधीची? 1920. त्याच्यानंतर अखिल भारतीय किसान सभा. अखिल भारतीय किसान सभा ही भारतातील शेतकऱ्यांची संघटना आहे, ज्याची स्थापना 11 एप्रिल 1936 ला झाली होती. म्हणजे ऑप्शन नंबर 1, 11 एप्रिल 1936 ला. त्याच्यानंतर मुंबई गिरणी कामगार संघ. नारायण मेघनजी लोखंडे यांनी 1890 मध्ये मुंबई गिरणी कामगार संघ, जे की बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन नावानं ओळखलं जायचं, या नावाची भारतातील पहिली कामगार संघटना स्थापित केली होती 1890 ला. म्हणजे ऑप्शन नंबर 4. आणि राहिलं अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशन.
1918 मध्ये गांधीजींनी अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशनची स्थापना केली होती. 1918 म्हणजे उत्तर काय झालं याचं 2143 2143 सॉरी 2143 ऑप्शन नंबर बघा याचं उत्तर असणार 2143 ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 66 मुस्लिम लीगच्या कोणत्या ठिकाणी भरलेल्या अधिवेशनात कवी मोहम्मद इक्बालने मुस्लिम राष्ट्राची कल्पना मांडली होती? तर 29 डिसेंबर 1930 रोजी 29 डिसेंबर 1930 ला अलाहाबाद येथे भरलेल्या इंडियन मुस्लिम लीगच्या 21व्या अधिवेशनाच्या अध्यक्ष भाषणात त्यांनी याचा उल्लेख केला होता. तर कुठं? अलाहाबाद. ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर राहणार. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 67 जगन्नाथ शंकर शेठ यांच्या बाबत योग्य विधाने ओळखा. मुंबईचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. जगन्नाथ शंकर शेठ यांचे पूर्ण नाव जगन्नाथ शंकर शेठ गोखले होते आणि 1852 मध्ये त्यांनी बॉम्बे असोसिएशनची स्थापना केली. तर या ठिकाणी बघा जगन्नाथ शंकर शेठ आधुनिक मुंबईच्या जडणघडणीचे शिल्पकार आणि त्यांचं पूर्ण होतं जगन्नाथ शंकर शेठ मुरकुटे. इथं गोखले म्हटलं, हा सेंटेन्स इथं चुकीचा ठरतो. ओके, तर शिल्पकार म्हणून ओळखले जाते, करेक्ट आहे. आणि 1852 मध्ये त्यांनी बॉम्बे असोसिएशनची स्थापना केली, हे सुद्धा करेक्ट आहे. पण आडनाव त्यांचं गोखले नव्हतं, मुरकुटे होतं. त्यांनी जी बॉम्बे असोसिएशन नावाची पश्चिम भारतातील पहिली राजकीय संस्था जी होती ती 1851 साली स्थापन झाली आणि अयोध्येशीयांच्या अडचणी दूर करण्यासाठी आणि सरकारच्या अहितकारक निर्णयांना विरोध करण्यासाठी तसेच अयोध्येशीयांच्या कल्याण वृद्धीसाठी नवे कायदे करण्यासाठी इंडियन सरकारला आणि इंग्लंडच्या सरकारला भारीच पाडणे हा या असोसिएशनचा हेतू होता. या संस्थेचे प्रतिष्ठित अध्यक्ष म्हणून जमशेदजी जेजीभाई तर अध्यक्ष म्हणून जगन्नाथ शंकर शेठ यांना निवडले गेले होते. तर या ठिकाणी उत्तर असणार ऑप्शन नंबर 3 अ आणि क. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 68 संस्था आणि स्त्री समाज सुधारक बघा. निराश्रित सेवा सदन विठ्ठलरामजी शिंदे यांनी निराश्रित स्त्रियांसाठी सेवा करण्यासाठी निराश्रित सेवा सदन सुरू केलं होतं आणि त्यांच्याच भगिनी जन्नाबाई व वृद्ध आई वडील हे या लोकांची सेवा करण्यासाठी त्यांच्या वस्तीत जाऊन राहायला गेले होते. तर जनाक्का शिंदे. त्याच्यानंतर सेवा सदन न्यायमूर्ती रानडेच्या कार्यापासून प्रेरित होऊन रमाबाई स्त्री समाज सुधारणा चळवळीमध्ये सामील झाल्या. त्यांनी आपले आयुष्य समाज चळवळीसाठी वाहून घेतलं आणि स्त्रियांच्या समस्येचा वाचा फोडण्यासाठी आणि व्यासपीठ निर्माण करण्यासाठी हिंदूज लेडीज सोशल क्लबची मुंबईमध्ये त्यांनी स्थापना केली होती. तर या ठिकाणी रमाबाई रानडे हा सुद्धा इथं करेक्ट आहे. आपल्याला इथं अयोग्य जोडी जुळवायची आहे बरं का. त्याच्यानंतर मुक्ती सदन केडगाव 1896 साली. या संस्थेमार्फत अनाथ विधवा स्त्रियांचं शिक्षण, निवास, भोजनाची व्यवस्था, पतित स्त्रियांसाठी कृपा सदन, अंध विद्यार्थ्यांची पहिली शाळा, बातमी सदन, अनाथ मुलांसाठी सदानंद, प्रीती सदन, शांती वदन या पंडिता रमाबाईंनी स्थापन केलेल्या अन्न संस्था होत्या. पंडिता रमाबाई. त्याच्यानंतर स्त्री विचारवंती संस्था पुणे येथे 1871 साली सरस्वती जोशी यांनी स्त्री विचारवंती संस्था सुरू केली होती. तर सगळेचे सगळे आपल्याला योग्यच आहे, म्हणजे अयोग्य कोणतंच नाहीये. मग उत्तर काय असणार? ऑप्शन 4 सर्वच्या सर्व योग्य आहे. इथं अयोग्य कोणतंच नाहीये. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 69 टाइम्स या वृत्तपत्रातून हिंदू लेडी या नावाने पुढीलपैकी कोणी लेखन केलं होतं? तर टाइम्स या वृत्तपत्रात हिंदू लेडी या नावानं लेखन करणाऱ्या होत्या रखमाबाई राऊत. रखमाबाई टाइम्समध्ये हिंदू लेडी नावानं इंग्रजी पत्र लिहिली. भारतातल्या बालवधू आणि स्त्रियांचे हक्क यांच्या अडचणी त्यांनी या पत्रातून मांडल्या होत्या आणि सौम्य परंतु टोकदार शब्दांत त्यांनी मनातले विचार उतरवले आणि बालविवाह, सक्तीचे वैधव्य, पडदा पद्धती अशा काही विषयावर त्यांनी लेख लिहिले होते. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 70 खालील विधाने विचारात घ्या. अ इंडियन पिनल IPC कोड 1836 मध्ये लॉर्ड मेकॉनन तयार केलं. या IPCला 1860 मध्ये लॉर्ड कॅनिंगने मान्यता दिली आणि IPC ऍक्ट नुसारच पुढे 1861 मध्ये मुंबई, मद्रास व कोलकाता येथे उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. तर भारतीय दंड संहिता जी की ब्रिटिश कायद्यावर आधारलेली आहे, याची निर्मिती 1836 मध्ये लॉर्ड मेकॉलनच केली होती आणि याला मान्यता देण्याचं काम कोण केलं होतं? लॉर्ड कॅनिंगने 1860 मध्ये केलं होतं. हा सुद्धा सेंटेन्स इथं करेक्ट आहे. तर लॉर्ड कॅनिंग हा भारताचा प्रथम व्हाईसरॉय होता. गव्हर्नर स्वरूपात त्याचा कार्यकाळ 1856 ते 62 पर्यंत राहिला आणि याच दरम्यान गव्हर्नर ऑफ इंडिया 1858 ऍक्ट पास झाला, ज्यानुसार गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया याला व्हाईसरॉय घोषित करण्यात आलं होतं आणि IPCला 1860 मध्ये लॉर्ड कॅनिंगनं मान्यता दिली होती. नंतर काय म्हणलं की IPC ऍक्ट नुसार 1861 मध्ये मुंबई, मद्रास व कोलकाता येथे उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. तर 1857च्या स्वातंत्र्य लढ्यानंतर ब्रिटिश राजवटीने ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यातील
सर्व प्रांत आपल्या अधिकारात घेतले व बंगाल, मद्रास व बॉम्बे अशा 3 प्रेसिडेन्सी तयार केल्या. आणि त्यावेळी इंडियन हायकोर्ट ऍक्ट 1861 मध्ये निघाला आणि 14 ऑगस्ट 1862 या दिवशी न्यायालय सुरू झाले. तर हे IPC ऍक्ट मुळे नव्हतं. म्हणजे ऑप्शन जो क आहे तो इनकरेक्ट आहे, चुकीचा आहे. आपल्याला योग्य विचारले तर अ आणि ब हे योग्य आहे. ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर राहणार. या ठिकाणी मित्रांनो इतिहासचे इथं प्रश्न कंप्लीट होतात. आय होप सर्व प्रश्न तुम्हाला एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे ठरतील. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, मित्रांनो शेअर करा आणि तुम्ही टेस्ट सीरीज जॉईन करायची असेल तर खाली मोबाईल नंबरवर व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करू शकता. आजच्या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.